सत्या मावशी नाही म्हणजे ते असू दे. झोपलाय ना तो? नाही आम्ही ऍक्च्युली बोलत बसलो होतो ते मी जाते. प्रिया मी सांगितलं ना असू दे म्हणून. नाही नको. पण मावशी प्रिया सत्यजितला माझ्यापेक्षा जास्त तुझी गरज आहे. पण मी इथे राहिले तर म्हणजे तसं बरं नाही दिसत. लोकांना जर कळलं तर. लोकांची चिंता करायचं काही कारण नाहीये. मी सांगतेय ना थांब तू. काळजी घे माझ्या सत्यजितची. प्रिया काय झालं? तू एवढ्या सकाळी सकाळी यांच्या रूम मधून बाहेर आलीस? काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. अगं मग मला हाक मारायचीस ना. काही मदत वगैरे लागली असती तर. नाही तुझी मदत लागेल असं काही नव्हतं. आणि तू इतकी काळजी करावीस असंही काही नव्हतं. प्रिया हे बघ मला खरं सांग. तू काही लपवत तर नाहीस ना माझ्यापासून? नाही. काय झालं? नाही कुठे काय नाही. हसायला काय झालं? नाही काय नाही. हे पूजेचं ताट वगैरे घेऊन कुठे निघाला तो तुम्ही? ते हे चेन्नईला चाललेत ना म्हणून. पण ते असो तुझ्या हसण्याचं कारण हे नक्कीच नाहीये. नाही पण जाऊ दे ना. कशाला? काय झालंय नेत्रा? तुमच्यावर हसत होते मी. पण कारण काय आहे? कारण हे की तुमच्या या वागण्याला भोळेपणा म्हणावं की मूर्खपणा तेच कळत नाहीये मला. नेत्रा जरा स्पष्ट बोललीस तर बरं होईल. ही प्रिया आता जे काही सांगून गेली तुम्हाला ते खरं वाटलं? विश्वास ठेवलात त्याच्यावर? म्हणजे? अहो वहिनी जगाची दुपार होते तेव्हा जिची सकाळ होते ती मुलगी एवढ्या सकाळी सकाळी सत्यजित दादांच्या रूम मध्ये काय करत असेल? नाही म्हणजे सकाळीच गेली होती ना नक्की का रात्रीच? नेत्रा तुम्हाला प्रश्न नाही पडत का काय कारण असेल याचं? म्हणजे सत्यजित दादांना गरज वाटली तिची का? वहिनी एक गोष्ट सांगते. तुमचं लग्न व्हायच्या आधीपासून प्रिया या घरात राहते. हे घर तुमच्यापेक्षा जास्ती तिच्यावर विश्वास ठेवतं. बघा विचार करा मी काय काय सांगतेय त्याचा. अगं किती गोड बातमी दिलीस तू आता. बघ मी तुला सांगत होते ना मला कोणी ना कोणी नक्की भेटेल जो फक्त माझ्यासाठी असेल. मला एवढा आनंद झालाय म्हणून सांगू काकू. कधी एकदा ही गोष्ट तुला येऊन सांगते असं झालं होतं ग. तुलाही झाला ना आनंद? अगं हो बाळा मला खूप आनंद झालाय. पण तू नीट चौकशी केलीस ना त्यांची? म्हणजे विहंग भोसले ह्यांना ओळखतेस ना तू? हे बघ मधुरा तू वाईट वाटून घेऊ नकोस. पण अजिबात नाही काकू तू करेक्ट आहे. मला ना त्याची एकूण एक गोष्ट माहितीये. आम्ही ओळखतो एकमेकांना खूप जवळून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो जिजूंचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. सत्यजितराव. सत्यजितरावांचा मित्र म्हणजे तुम्हा दोघांच्या वयात खूप अंतर असेल ना? हो आहे. तो माझ्यापेक्षा मोठा. म्हणजे 7 वर्षाचं अंतर आहे ग आमच्या. पण काकू तूच सांग
प्रेम महत्वाचं नाही का? म्हणजे 7 महिन्याचं अंतर असलेली जोडपी सुखी असा काही नियम आहे का? नाही ना. म्हणूनच मला वाटतं काही झालं तरी एकमेकांबद्दलची ओढ महत्वाची नाही का? बाप रे, अगं केवढी समजूतदार झालीयस तू. विहंगामुळे का ग हे सगळं? काकू प्लीज. बरं, आता काय करायचं ठरवलंय तुम्ही दोघांनी? म्हणजे लग्न करणार होत आम्ही. यंगाने मागणी घातली मला लग्नासाठी. हो बाळा, पण थोडी घाई होते असं नाही का वाटत तुला? अगं उलट उशीर होतोय असं वाटतंय. मंजिरीचं लग्न पण आपण असंच घाईघाईत करून दिलं. घराणं चांगलं आहे, मुलगा चांगला आहे, पण तेव्हाही मला असं वाटत होतं की सत्यजितराव आणि मंजिरीला जर का एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ दिला असता तर बरं झालं असतं. सत्यजितरावांचा हा संशयी स्वभाव जर का तेव्हाच कळला असता तर आज ही वेळ आली नसती, हो ना? नाही ते बरोबर आहे अगं काकू, पण माझ्या मनात विहंगाविषयी काहीच शंका नाहीये. अगं त्याने त्याचं आयुष्य ना एखाद्या पुस्तकासारखं ओपन करून ठेवलंय माझ्यासमोर. त्यामुळे शंका घ्यायचं काही कारणच नाही. आमचा खूप विश्वास आहे एकमेकांवर. आणि असा मनापासून विश्वास एखाद्या दुकानात विकत नाही ना घेता येत. तो मुळात असावा लागतो आणि आमच्या रिलेशन मध्ये तो आहे. तू नको काळजी करू. अगं पण आपल्या घरी दादांना, तुझ्या काकाला तर हे सगळं सांगायला हवं. दादांशी बोलावं लागेल ना? हो अगं, मला बाबांशी बोलायचं लवकरच. आता बाबा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं. काय सांगायची गरज नाहीये, ऐकलं मी सगळं. बाबा विहंग आणि मी लग्न. संध्याकाळी बोलू, संध्याकाळी बोलू. काय झालं असं? बघू बघू. अगं बाई, चेहऱ्यावर तेज बघ कसं आलंय. आई आंबेनं पोरीचं नशीब उजळवलं की काय? बघू बघू. अगं आनंद बघ डोळ्यातून कसा ओसंडून वाहतोय तो. आत्या तू पण ना. अगं बाई, आता पोरगी लाजते बी. सांग ना, काय झालं लाजायला? कुठे होतीस रातभर? आता मी कुठे असणार? हा, आता तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. मला बी कळल्या बिगर राहणार नाही. काय आता तुला माहिती नाहीये का? पण आत्या खरं सांगू, या रात्रीचं काय महत्व होतं ना ते मी सांगूच शकत नाही. म्हणजे मला माहिती नाही काय झालं. सत्यजितनी स्वतः मला थांबवून घेतलं खरंच. आणि त्याने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं होतं आणि तो झोपून गेला तसाच. खरंच? बघ, उशिरा का होईना पण नशीब तुझी साथ देते. आणि आत्या, नेहमीसारखं हातातोंडाशी आलेला घास यावेळी नशीब माझ्याकडनं काढून नाही घेऊ शकणार. नाही होणार, या वेळेला तसं नाही होणार. अगं अगं तू बोलत काय बसलीस? तुला जायचंय ना सत्यजित बरोबर. ते कुठं ते म्हणतात चेन्नईला. वय ना, स्वतःच तयारी लाग, उभी राहू नको. सगळं मी तुझी बॅग भरते बघ, त्याचे कपडे भरते, समजा व्यवस्थित भर. नाही, मी नाही जाते. मावशी स्वतः त्याला घेऊन जाते. अगं मी सांगू का वहिनीला? नाही, त्याची गरज नाही आत्या. कसं असतं माहितीये का, एकदा एखादी गोष्ट आपली झाली ना की त्यावर पुन्हा पुन्हा हक्क गाजवायची गरज नसते. ठीक आहे. तुम्ही चेन्नईला जाताय ना, म्हणून ओवाळायला आले. हा, ओवाळ ना.
आता बरे होऊनच या. त्यासाठीच चाललोय मी. बरा होऊनच परत येणार आहे मी तुझ्यासाठी. माहितीये मला, माझ्यावर सूड उगवायचा म्हणून चाललात ना. काळजी घे. बाय. क्या? हा साहेब. गेला का मुधोळकर चेन्नईला इलाज करायला? होय, पण साहेब तो बरा होऊन आला आणि आपल्या पायावर उभा राहिला म्हणजे आपलं लईच अवघड होणार आहे. उलट मजा येणार खेळायला, एन्जॉयमेंट. अहो पण साहेब सत्यजित मुधोळकर. तुला माहित नाही विखे आपल्याला काय सापडलंय खजिना. हे कागदपत्र म्हणजे बॉम्ब आहे, बॉम्ब. तो बॉम्ब आपण फोडला ना, धडाम. पण साहेब तो इथं ऑफिसमध्ये आला तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे, त्याच्यापेक्षा आपण तिकडं चेन्नईतच त्याचं काम तमाम. तुझी श्रद्धा नाही विखे तांबडे बाबा. अरे मुधोळकर दोस्त आहे आपला, तो बरा व्हायला पाहिजे. ही इज फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. मुधोळकर बरा व्हायला पाहिजे, मग मी परत त्याला लाथ घालणार, परत पाडणार. तू बघ विखे, चेन्नईहून आला की तांबडे बाबांनी त्याच्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे. एकदम बरोबर व्हायला पाहिजे, ठणठणीत. ठीक, आपण काय नाही करायचं. आणि शेवटी चांगुलपणा काय गोष्ट आहे का नाही. जखमी व्हावे, रक्तही सांडावे, तरी इलाजे बरे व्हावे, होळकर म्हणे. म्हणजे आम्ही, दादा होळकर. बरोबर आहे साहेब. वहिनी, मला माहिती तुम्ही कशासाठी फोन केलात ते. भाऊजी, मला कळलं की तुमच्यात आणि यांच्यात वाद झालेत. पण एवढ्या वर्षांचं हे रिलेशन आहे, असं एका दिवसात नका ना तोडू. वहिनी, रिलेशन मी तोडलेलंच नाहीये आणि नात्याची किंमत माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळणार. हो, मला माहिती आहे. पण मी काय म्हणते, तुम्ही यांच्याशी पुन्हा एकदा बोलून. नाही वहिनी, खरं तर यावेळी मी बोलायचा प्रश्नच येत नाही. आणि समजा मी सगळं विसरून पुन्हा सत्यजितकडे गेलो तर सत्यजित माझं ऐकणार आहे? नाही, मी बोलते ना त्यांच्याशी. पण प्लीज तुम्ही. वहिनी, मलाही काही स्वाभिमान आहे की नाही. सत्यजितला त्याची चूक जेव्हा कळेल तेव्हा तो माझ्याकडे येईल, मग मी बोलेन त्याच्याशी. भाऊजी, तुम्ही सुद्धा जर असे अडून राहिलात ना तर हा प्रश्न कधीच नाही सुटणार. वहिनी, तुम्ही मला का समजावण्याचा प्रयत्न करताय? माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट, माझं लग्न. तेच लग्न हा सत्यजित मोडायला निघालाय. मला कळतंय, पण मी माफी मागते. तुमची चूक झाली आहे त्यांच्याकडून. प्लीज तुम्ही मोठ्या मनानं त्यांना माफ करा आणि पुन्हा या सगळ्या. वहिनी, तुम्ही आता हे बोलताय, पण काही गोष्टी तुम्हालाही माहित नाहीयेत. अहो, कळायला लागल्यापासून त्याची सावली बनून फिरतोय मी. म्हणूनच सांगतेय मी भाऊजी, खूप खूप एकटे पडतील होते. तुमच्याशिवाय जीवाभावाचा दुसरा कुठलाच मित्र नाहीये त्यांचा. तुम्ही पण निघून गेलात तर खूप खचून जातील ते. वहिनी, एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला. सत्यजितचं आणि माझं नातं संपलं जरी असलं तरी तुम्ही कायम माझ्यासाठी वहिनीच राहाल. पण प्लीज, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, माझं आणि सत्यजितचं नातं पुन्हा जोडायचा प्रयत्न करू नका. भाऊजी प्लीज, तुम्ही असं का बोलताय? वहिनी, हे बोलताना मला खरं तर किती त्रास होतोय मी नाही सांगू शकत. पण हे बघा, त्यांची मनस्थिती ठीक नाहीये सध्या. ते काय बोलतात, काय करतात त्यांचं त्यांना सुद्धा नाही कळत हो. वहिनी, उद्या समजा याच अवस्थेत मी जर असतो ना तरी सुद्धा मी सत्यजितच्या आयुष्यात विष कालवायचा प्रयत्न केला नसता. तेव्हा वहिनी, या विषयावरती आपण नको बोलूया प्लीज. मी फोन ठेवतो.
अगं काय झालं? कुठे काय? मीरा, अगं काय झालंय? जाऊ द्या ना ताईसाहेब. हे बघ. अगं अगं काय हे? हा हे 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 कुणी कुणी केलंय हे सगळं? ताईसाहेब, बाईच्या जन्माचे दुःख त्यांचा काही इलाज आहे व्हय? हे समजा असंच चालायचं म्हणून म्हणून स्वतःला एक एक दिवस पुढे ढकलायचं आणि काय? मीरा, हे बघ दुःख मनात ठेवलं ना तर ते वाढतं. दुसऱ्यांना सांगितलं तर ते थोडं कमी तरी होतं. काय झालंय? ताईसाहेब, ताईसाहेब, माझ्या मालकानं मला गुरासारखं तोडवलं हो. काय म्हणजे हे हे तुझ्या नवऱ्याने असं वागवत होतो तुला? ताईसाहेब, लोक मला येऊन काय काय सांगायची, पण मी तिकडे लक्षच नाही दिलं. नेहमी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. लोक सांगायचे तुझ्या नवऱ्याचं बाहेर कुठे, पण ताईसाहेब, मी नेहमी माझ्या नवऱ्याचीच बाजू घेतली. तरी पण हे सगळं असं. म्हणजे तुझ्या नवऱ्याचे दुसऱ्या बाईशी? ताईसाहेब, मी त्या दोघांना काल एकमेकांसोबत बघितलं. माझ्या मालकाने त्या बाईला माझ्याच घरात आणलं आणि मी त्या बाईला म्हटलं, का ग माझ्या संसारावर उठलेस? तर मला मालकाने मारलं. नवऱ्याचे दुसऱ्या कोणा बाईसोबत तू तू बोलली नाहीस का तुझ्या नवऱ्याशी? हे बघ मीरा, तो तुझा संसार आहे, तुझं घर आहे ते. त्यात दुसरी कुठलीच बाई नाही असू शकत. ती दुसरी बाई तुझा संसार असा टांगणीला कशी लावू शकते? तू हाताला धरून तिला बाहेर काढायला पाहिजे होतस. नाही, मालकासमोर असं नाही करू शकत. ते काही नाही. चल आपण आत्ताच्या आत्ता पोलिसांमध्ये कंप्लेंट करू. चल. नाही, मी असं केलं तर लोक माझ्या तोंडात शेण घालते. हो, आणि जेव्हा तुझा नवरा तुला मारत होता तेव्हा आले ते लोक तुला वाचवायला? नाही ना. हे बघ मीरा, कायद्याने कुठल्याही नवऱ्याला आपल्या बायकोवर हात उचलण्याचा अधिकार नाहीये. कसला कायदा ताईसाहेब? जेव्हा लग्न झालं तेव्हा आईने सांगितलं, नवरा हाच तुझा देव आहे आणि तो जसं सांगेल तसंच वागायचं, तसंच चालायचं. मग काय, त्या नवऱ्याचं ऐकायचं नाही व्हय? त्या देवाचं ऐकायचं नाही व्हय? सांगा ना. अगं पण उद्या जर तोच देव तुझा जीव मागत असेल तर तो देव कसला? हा ताईसाहेब, जोपर्यंत तुझा नवरा त्या दुसऱ्या बाईला सोडत नाही तोपर्यंत तू त्या घरात जायचं नाहीस, इथेच राहायचं. मी आउट हाऊस मध्ये सोय करते तुझ्या राहण्याची. पण ताईसाहेब, हे बघ, तू या घरात काम जरी करत असलीस ना तरी या घरातलीच एक समजलंय तुला सगळ्यांनी. अगं तू आजच्या दिवस आराम कर. घरातली सगळी कामं मी करीन. नको ताईसाहेब, मी करते. अगं राहू दे, मी सांगितलं ना तुला. जा, ऐक माझं, जा. मीरा, मीरा, अगं काय झालंय? नाही, तू मीराला का हाक मारतेस? तिची तब्येत ठीक नाहीये जरा आज. काय ग, काय झालं तुला? चांगली धडधाकट तर आहे आणि काम करायची वेळ आली की आजारी आहे. जा, जाऊन झाडांना पाणी घाल. अगं प्रिया, तिची अवस्था तर बघ. हो, बघतेच आहे. काय झालंय? मग तिला बरं नाहीये, दिसत नाही तुला?
मीरा आज काम नाही करणार आहे. तिच्या नवऱ्याने खूप मारलंय तिला. तिला आरामाची गरज आहे. आणि घरातल्या कामांचंच म्हणशील तर आज घरातली सगळी कामं मी करते ना. का तू का करशील घरातली सगळी कामं? असं काय आभाळ कोसळलंय तिच्यावर? तिच्या नवऱ्याने दुसऱ्याच बाईला घरात आणून ठेवलंय अगं. आणि मीरा समोर त्या बाईला तो बायकोसारखं वागवतोय. कुठल्याही बाईवर हे आकाश कोसळण्यासारखंच आहे ना. आणि हो, मीरा आजपासून आपल्या आउट हाऊस मध्ये राहणार आहे. काय? कोणाला विचारून ठरवलंस तू हे? मुळात तुला हे नसते उपद्व्याप करायला सांगितलेत कोणी? तसंही या घरात नोकरांबाबतचे सगळे डिसिजन्स मी घेते. तू नको लक्ष घालू त्यात. प्रश्न लक्ष घालण्याचा नाहीच आहे प्रिया. मी हे सगळं माणुसकीच्या नात्याने केलंय. आणि दुसरी गोष्ट, या घराची मालकीण मंजिरी सत्यजित मुधोळकर या नात्याने मी हा डिसिजन घेतलाय. मीरा, जा आउट हाऊस मध्ये जाऊन आराम कर जा. मीरा, मंजिरी